शहाद्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या प्रस्तावित लिलावामुळे आता परिसरातील शेतकरी आणि सभासद कमालीचे आक्रमक झालेत। ही सूतगिरणी वाचवण्यासाठी सर्व सभासदांची एक महत्त्वाची चिंतन बैठक पार पडली। येत्या 22 जुलैला एनसीडीसी बँकेकडून या सूतगिरणीचा लिलाव केला जाणार आहे। मात्र त्यापूर्वीच म्हणजे 20 जुलैला संचालक मंडळ, सभासद, शेतकरी आणि खरेदीदारांच्या उपस्थितीत सूतगिरणीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असून ती वाचवण्यासाठी पुढील निर्णायक भूमिका निश्चित केली जाईल। सूतगिरणी कोणत्याही परिस्थितीत वाचवण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन लढाई लढू, तसंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा थेट इशारा शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिलाय। लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणी हा हजारो शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि शहादा परिसराच्या विकासाचा मुख्य वारसा आहे। मात्र बँकेकडून होणाऱ्या लिलावाच्या प्रक्रियेमुळे शेतकरी आणि सभासदांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ही सूतगिरणी वाचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चिंतन बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून आंदोलनाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। 20 जुलैच्या पाहणी दौऱ्यानंतर सूतगिरणीचं भविष्य आणि पुढील रणनीती ठरवली जाणार आहे। त्यामुळे प्रशासन आणि बँक यावर काय पावलं उचलणार आणि शेतकरी आपली सूतगिरणी वाचवण्यात यशस्वी होणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। आज लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संभाव्य लिलावाच्या संदर्भात सभासदांची, शेतकऱ्यांची आम्ही चिंतन बैठक बोलवली होती। याला या परिसरातील दोन्ही तिन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ही सूतगिरणी वाचली पाहिजे। सभासदांचे, कामगारांचे, सर्वांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि पुन्हा एकदा ही सूतगिरणी व्यवस्थित सुरू झाली पाहिजे, याच्यासाठीची मंथन बैठक होती। आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येत्या 22 तारखेला लिलाव आहे, पण तत्पूर्वी 20 तारखेला सूतगिरणी पाहणीची व्यवस्था एनसीडीसी बँकेने केलेली आहे। तिथं आम्ही सर्वजण सभासद या नात्याने आणि संभाव्य खरेदीदार जे कोणी असतील त्यांच्या सुद्धा उपस्थितीमध्ये आम्ही सूतगिरणी पाहायला जाणार आहोत। त्याची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतल्यानंतर पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत। निश्चितपणाने ज्या कामगारांचे, शेतकऱ्यांचे, सभासदांचे हक्क या सूतगिरणीवर आहेत ते कसे अबाधित राहतील आणि ही सूतगिरणी कशी चालू राहील याच्यासाठी प्रसंगी जर कोर्टात जावं लागलं, सामाजिक लढाई द्यावी लागली, रस्त्यावरची लढावी लागली तरी देखील आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। एक समिती तयार होईल। जे विद्यमान चेअरमन, विद्यमान संचालकांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही जर सर्वांना सोबत घेऊन चालणार असाल तर ही सूतगिरणी पुन्हा चालू करण्यासाठी आमचं सहकार्य तुमच्या सोबत निश्चितपणाने असेल, परंतु आपण देखील पारदर्शकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे। अन्यथा कारण नसताना कायदेशीर लढाईमध्ये अनेक वर्ष जातील, ती वेळ आपल्या सर्वांवर येऊ नये हा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत। लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, लोकांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बांधवांनी देखील त्या बाबतीमध्ये अजून जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली तर त्यांचे देखील निश्चितपणाने त्यांनी त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असा समज लोकांमध्ये होईल। त्यामुळे त्यांचे देखील मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।